व्हेरी गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत. पाठ नंबर 16 प्रकाशाचे परावर्तन. ठीक आहे. तर बघा, प्रकाशाचं परावर्तन म्हणजेच काय, तर एखाद्या पृष्ठभागावर प्रकाशकिरणे पडली असता त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात. याला आपण प्रकाशाचे परावर्तन म्हणतो. परावर्तन म्हणजेच काय, तर परत फिरणे किंवा ते एका जागेवर जाऊन थडकून परत माघारी येणे, याला आपण परावर्तन असे म्हणतो. तर आपण या पाठामध्ये प्रकाशाचे परावर्तन बघणार आहोत. म्हणजे एखाद्या पृष्ठभागावर प्रकाशकिरणे पडली असता त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात. त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात. त्यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. तर मागच्या पाठामध्ये ध्वनीमध्ये आपण बघितलं होतं की ध्वनीचे परावर्तन म्हणजे काय होतं, तर ध्वनी हा जसा ध्वनीचं वहन होत असतं किंवा ध्वनी तरंग एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतात आणि जर त्याच्यामध्ये एखादा अडथळा निर्माण झाला तर ते ध्वनी तरंग त्या अडथळ्यावर आदळून परत आपल्याकडे येतात. त्याला आपण ध्वनीचं परावर्तन असं म्हणतो. तशाच प्रकारे जे प्रकाश किरण, मग तो कोणताही प्रकाश असू द्या, सूर्यप्रकाश किंवा आपण घरामध्ये जर एखादी लाईट वगैरे असेल तर त्या लाईटचा सुद्धा जर एखाद्या पृष्ठभागावर तो प्रकाश किरण पडला तर त्याची दिशा बदलते व ते परत फिरतात. आता आपण घरामध्ये जर एखादा बल्ब लावला तर त्या बल्बचा जो प्रकाश असतो तो त्या खोलीभर पसरतो. तर तो कशामुळे, तर त्या बल्बचं काय होतं, तर खोलीचा जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावर तो प्रकाश किरण थडकला जातो, अडथळा निर्माण होतो त्या पृष्ठभागाचा आणि त्यामुळे काय होतं, तर ते प्रकाश किरण जे आहे ते पूर्ण खोली त्यांची दिशा बदलते व ते त्याचं जे परावर्तन आहे ते पूर्ण खोलीभर होतं. त्यामुळे आपल्याला छोट्याशा बल्बचा सुद्धा उजेड हा संपूर्ण खोलीभर पाहायला मिळतो. ते कशामुळं, तर या प्रकाशाच्या परावर्तनामुळेच आपल्याला ही क्रिया घडलेली दिसून येते. तर बघा, प्रकाशाचे परावर्तन समजून घेण्यासाठी आपण इथे एक आकृती काढूयात. आणि त्या आकृतीद्वारे ही प्रकाश किरणे कोणत्या मार्गामधून आपली दिशा बदलतात व प्रकाशाचे परावर्तन कशा प्रकारे होते ते बघू. ही आकृती तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितपणे काढून घ्या. हा समजा एखाद्या वस्तूचा पृष्ठभाग आहे, त्याला आपण नाव देऊयात PQ. आणि याच्यामध्ये अशी 3 प्रकारची वेगवेगळी किरणे तुम्हाला पाहायला मिळतील. यामध्ये बघा, ह्याला आपण स्तंभिका म्हणूयात. त्यानंतर हे आहे आपाती किरण. त्याला आपण नाव देऊयात A. आणि त्यानंतर हे आहे परावर्तित किरण. त्याला आपण नाव देऊयात B. तर यामध्ये बघा, आणि हा जो बिंदू आहे त्याला आपण म्हणूयात O. त्याला म्हणतात आपाती बिंदू. आपाती बिंदू. आणि ह्यामध्ये आपाती किरण आणि स्तंभिका यामध्ये हा जो कोन तयार होतो त्याला म्हणतात आपाती कोन. आणि परावर्तित किरण आणि स्तंभिका यामध्ये हा जो कोन तयार होतो त्याला म्हणतात परावर्तित कोन. आणि ह्या स्तंभिकेला नाव देऊयात आपण N. तर बघा, तुम्हाला आकृतीमध्ये काय दिसलं, तर हे आपाती किरण आणि ही काय आहे, तर स्तंभिका.
तर आरशाची स्थिती दर्शवणारी जी रेष आहे तिला आपण म्हणतो PQ. म्हणजे समजा आरशाची स्थिती कशा प्रकारे आहे, तर आपण आडवा असा आरसा जर ठेवला तर ही जी आरशाची स्थिती आहे तिला आपण म्हणतो AQ. बघा आकृतीमध्ये काय दाखवलं आहे, तर आरशाची स्थिती दर्शवणारी रेषा PQ. आरशाची स्थिती दर्शवणारी रेषा PQ आहे का इथे आकृतीमध्ये, तर आहे. ही PQ काय आहे, तर आरशाची स्थिती, म्हणजे आपण आडवा असा आरसा ठेवलेला आहे आणि ह्या आडव्या आरशाची ही स्थिती दर्शवणारी रेषा कोणती आहे, तर PQ. त्यानंतर आपाती किरण AO व परावर्तित किरण OB. आता इथे आपाती किरण कोणतं काढलं आपण, तर आपाती किरण आहे AO आणि परावर्तित किरण आहे BO किंवा OB असेही म्हणू शकता. त्यानंतर आरशाची स्थिती दर्शवणाऱ्या रेषेत 90 अंशाचा रेषा ON ही आहे. 90 अंशाचा कोन करणारी रेषा ही ON आहे. म्हणजे बघा आरशाच्या मधोमध आपण ही रेषा काढलेली आहे आणि ही रेषा काय करते, तर आरशाभोवती 90 अंशाचा कोन तयार करते. तिला आपण ON असं म्हणूयात. ON रेषा ही आरशाभोवती 90 अंशाचा कोन तयार करते. तिलाच आपण स्तंभिका असे म्हणतो, कारण ती आरशाच्या बरोबर मध्यभागी आहे. मध्यभागी असल्यामुळे ती आरशासोबत 90 अंशाचा कोन तयार करते, त्यामुळे आपण तिला स्तंभिका असे म्हणतो. त्यानंतर रेषा ON ही PQला लंबवत असल्याने, तशीच ही जी रेषा ON आहे ही PQला लंबवत आहे. म्हणजे PQवर ह्या ON रेषेचा आपण लंब काढलेला आहे, म्हणून ती लंबवत असल्यामुळे इथं कसं येणार बघा, PQN बरोबर कोन QON बरोबर 90 अंश. म्हणजे या दोन्ही कोनांची व्हॅल्यू किती आहे, तर त्यांची किंमत ही 90 अंशा एवढी आहे. हे आपल्याला या आकृतीवरून सिद्ध होतं. तर यामध्ये बघा हे आपाती किरण काय आहे, तर आपाती किरण म्हणजे एखाद्या वस्तूपासून, एखादी प्रकाशीय वस्तू किंवा आपण जर एखादा बल्ब घेतला तर त्या बल्बपासून हे जे प्रकाश किरण निघतं त्याला आपण आपाती किरण असे म्हणतो. हे आपाती किरण काय होतं, तर आरशाला जाऊन या बिंदूमध्ये छेदतं. ज्या बिंदूला छेदत असतं त्याला आपण आपाती बिंदू असे म्हणतो आणि या बिंदूला छेदून ते पुन्हा त्याची दिशा बदलून या बाजूला त्याचे परावर्तन होते, म्हणून या किरणाला आपण परावर्तित किरण असे म्हणतो. आणि अशा प्रकारची जी प्रतिमा आहे ती आपल्याला तयार झालेली दिसते. म्हणजे एखाद्या वस्तूपासून निघणारे एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडले असता त्यांची दिशा बदलते व ते माघारी फिरतात, त्याला आपण प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतो. हे या आकृतीवरून सिद्ध होते. समजा या ए भागापासून जर हे आपाती किरण म्हणजे हे प्रकाश किरण निघालेलं आहे आणि ते PQ या पृष्ठभागावर, हा आरशाचा जो पृष्ठभाग आहे त्या आरशाच्या पृष्ठभागाला थडकून ते पुन्हा त्याची दिशा बदलून या मार्गाने परावर्तित झालेले आपल्याला दिसून येते आणि म्हणून परावर्तित झालेल्या किरणाला आपण परावर्तित किरण असे म्हणतो. आणि ह्या काही परावर्तित किरणाच्या संज्ञा आपण इथे बघितल्या. तसेच याशी संबंधित अजून काही संज्ञा आहेत त्या आपण बघूयात. तर बघा यामध्ये परावर्तनाशी संबंधित विभिन्न संज्ञा. आता कोणत्या संज्ञा आहेत ते बघू आपण. तर यामध्ये पहिला आहे किरण AO. लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. किरण AO हे काय आहे, तर याला आपण म्हणतो आपाती किरण. म्हणजे एखाद्या वस्तूपासून, एखाद्या प्रकाशीय वस्तूपासून निघालेल्या किरणाला आपण आपाती किरण असे म्हणतो. ठीक आहे.
म्हणजे ए क्यू. कुठे आहे ए ओ? हा जो आहे ए आणि हा ओ, आणि हे ज्या बिंदूला छेदतं त्याला आपण आपाती बिंदू असे म्हणतो. किरण ए ओ काय आहे? आपाती किरण. त्यानंतर किरण बी ओ आहे परावर्तित किरण. कारण काय परावर्तित किरण का आहे? तर ह्या आपाती किरणाचं जे परावर्तन झालेलं आहे म्हणून बी ओ काय आहे? ते परावर्तित किरण आहे. त्यानंतर ओ बी, बिंदू ओ आपात बिंदू. बिंदू ओला आपण काय म्हणणार? आपात बिंदू. का? तर आपाती किरण ज्या बिंदूला छेदला त्याला आपण आपाती बिंदू असे म्हणतो. म्हणून बिंदू ओ काय आहे? आपाती बिंदू. त्यानंतर रेषा ओ एन, हिला आपण स्तंभिका असे म्हणतो. स्तंभिका का? तर पृष्ठभाग पी क्यूला रेषा ओ एन ही लंबवत आहे. त्यानंतर आहे आपाती किरण व स्तंभिकेमधील जे कोन तयार झाले ते कोन कोणते? तर बघा, कोन ए ओ एन हा काय आहे? आपतन कोन किंवा त्याला आपाती कोन, कारण तो आपाती किरण आणि स्तंभिका यांच्या दरम्यान तयार झालेला जो कोन आहे त्याला आपण आपतन कोन असे म्हणतो. त्यानंतर कोन बी ओ एन त्याला आपण म्हणतो परावर्तित कोन, कारण तो परावर्तित किरण व स्तंभिका यांच्या दरम्यान तयार झालेला आहे म्हणून त्या कोणाला आपण परावर्तित कोन असं म्हणतो. तर ह्या काही संज्ञा या आकृतीशी निगडित आहेत, तुम्ही बघू शकता. आणि तुमच्या वहीमध्ये ही आकृती पण काढून घ्या आणि त्यासोबत ह्या ज्या संज्ञा आहेत त्या संज्ञासुद्धा व्यवस्थित लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला आकृतीवरून हे लक्षात येईल की प्रकाशाचे परावर्तन हे नक्की कशा प्रकारे आणि कोणत्या दिशांना होत असतं हे आपल्याला या आकृतीवरून स्पष्ट होतं. ते तुम्ही व्यवस्थितपणे बघू शकता. त्यानंतर बघा, तर ह्या प्रकाश परावर्तनाचे काही नियम आहेत. तर ते नियम कोणकोणते ते बघूयात आपण. ह्या परावर्तनाचे काही नियम आहेत, ते नियम आपण बघूयात. तर यातला पहिला नियम आहे आपतन कोन व परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. पहिला नियम काय आहे? तर आपतन कोन व परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. समान मापाचे असतात. त्यानंतर दुसरा नियम जो आहे तो बघा, आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका या एकाच प्रतलात असतात. आपाती परावर्तित किरण व स्तंभिका या एकाच प्रतलात असतात. आणि तिसरा नियम आहे आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आपाती व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. विरुद्ध बाजूस असतात. तर बघा, आता हे जे नियम आहेत हे नियम सिद्ध करण्यासाठी आपण एक आकृती काढूयात. म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे नक्की 3 नियम प्रकाश परिवर्तनास लागू होतात की नाही. मग त्यासाठी आपण इथे एक आकृती काढूयात. त्याला आपण म्हणूयात आरशाचा किंवा एखाद्या गोष्टीचा पृष्ठभाग, त्याला आपण PQ असं नाव देऊयात. आणि त्याला आपण स्तंभिका कशी काढणार? तर लंबवत अशी स्तंभिका आपण काढूयात. तिला मगाच्या सारखं आपण नाव देऊ ON. हे झालं आपलं आपाती किरण आणि ह्याला आपण म्हणूयात परावर्तित किरण. त्याला नाव देऊयात A, त्याला नाव देऊयात B. आणि ह्याच्यामध्ये तयार होणारे हे 2 कोन. ठीक आहे. तर बघा, आता ह्यावरून आपल्याला काय सिद्ध होतं?
तर पहिला नियम कोणता आहे प्रकाश परावर्तनाचा, तर आपतन कोन व परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. आता आपतन कोन म्हणजेच काय, तर आपाती किरण म्हणजे एखाद्या वस्तूपासून निघणारे जे किरण आहे प्रकाशाचं त्याला आपण आपाती किरण असं म्हणतो. आणि ह्या किरणाची दिशा बदलून जेव्हा ते परावर्तन होतं तेव्हा त्याला आपण परावर्तित किरण असे म्हणतो. तर आपतन कोन हा कशामध्ये तयार होतो, तर तो आपाती किरण व स्तंभिका या दोन्हींच्या मध्ये जो कोन तयार होतो त्याला आपण आपाती कोन असे म्हणतो. आणि परावर्तित किरण व स्तंभिका यांच्यामध्ये जो कोन तयार होतो त्याला आपण परावर्तन कोन असे म्हणतो. समजा जर हा आपाती कोन 40 अंशाचा असेल तर परावर्तित कोन हा सुद्धा 40 अंशाचा असतो. म्हणजे हे दोन कोन जे आहेत ते समान मापाचेच आहेत हे आपल्याला यावरून सिद्ध होतं. कारण जेव्हा एखाद्या प्रकाशाचं परावर्तन होत असताना त्याची दिशा जरी बदलली तरी त्याचं स्तंभिकेतील जे अंतर आहे ते आपाती किरणा एवढंच राहतं. म्हणून आपतन कोन व परावर्तित कोन हे दोन्हीही समान मापाचे असतात हे आपल्याला यावरून स्पष्ट होते. म्हणजे पहिला नियम आपला यावरून सिद्ध होतो. त्यानंतर दुसरा आहे आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका या एकाच प्रतलात असतात. प्रतल म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचा पृष्ठभाग त्याला आपण ते प्रतल म्हणतो. तर इथे पृष्ठभाग कोणता आहे, तर हा PQ हा समजा जर आरशाचा पृष्ठभाग आहे तर त्या आरशाच्या मध्यभागी आपण स्तंभिका तयार केलेली आहे. आणि याच आरशाच्या पृष्ठभागावर एकाच बिंदूमध्ये आपल्याला आपाती किरण व परावर्तित किरण हे दोन्ही किरण आपल्याला ह्या एकाच पृष्ठभागावर एकाच बिंदूमध्ये छेदलेले दिसून येतात. म्हणजे यावरून असं स्पष्ट होतं की आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका ह्या एकाच प्रतलामध्ये असतात. हा दुसरा नियम सुद्धा आपल्याला या आकृतीवरून सिद्ध करता येतो. त्यानंतर तिसरा नियम आहे आपाती व परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आता बघा, समजा ही स्तंभिका आहे तर स्तंभिकाच्या विरुद्ध बाजूमध्ये हा एक किरण या बाजूला जातो आणि हा जो दुसरा किरण आहे तो त्या बाजूला जातो. म्हणजे दोन्ही किरण हे स्तंभिकेला समान आहेत का, नाही, ते एकाच बाजूने जात नाहीत, विरुद्ध बाजूने जातात. त्यामुळे यावरून तिसरा नियम सुद्धा सिद्ध होतो की आपाती व परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजू असतात. तर अशा प्रकारे प्रकाश परावर्तनाचे हे 3 नियम जिथे लागू होतात तिथे आपले प्रकाश परावर्तन व्यवस्थितपणे घडून येते.